नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये शिवसेना उमेदवारांचे स्टिकर्स लावलेल्या 2 रिक्षांची मध्यरात्री 3 वाजता तोडफोड करण्यात आली. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. मंत्री संजय सावकारे यांच्या मतदारसंघात म्हणजेच भुसावळ शहरात पुन्हा गोळीबार झालाय. गोळीबाराच्या घटनेनं भुसावळ शहर पुन्हा हादरलंय. भुसावळ शहरातील जुना सातारा भागात असणाऱ्या सत्याच्या टपरीवर गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात खांद्याजवळ गोळी लागल्यानं एक व्यक्ती जखमी झालाय. उल्हास गणेश पाटील असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. जखमीला तात्काळ उपचारासाठी जळगावला हलवण्यात आलाय. गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाहनं चोरी होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शहरातील पंचमुखी परिसरातील एकविरा इलेक्ट्रॉनिक दुकानासमोरील दुचाकी चोरी करत असतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. चोरी करणाऱ्या व्यक्तीचं रवींद्र अहिरे असं नाव असून त्याला ताब्यात घेऊन त्याने अजून किती वाहनं चोरी केली आहे याचा पोलीस कसून तपास करतात. परिसरातील नागरिकांनी चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय. वाहन चोर हा बागलाण तालुक्यातील जायखेडा इथला असून पोलीस अधिकाऱ्यांकडून अधिक तपास सुरू आहे. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये भीषण अपघात झालाय. पुण्यातील पर्यटकांच्या थारनं 2 दुचाकींसह एका व्यक्तीला चिरडलंय. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होतो आहे. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती असून श्रीवर्धन पोलिसांनी 4 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. अपघात नेमकी कसा झाला याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. बदलापूरमध्ये एका रिक्षा चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झाले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रिक्षा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. पुण्याच्या इंदापुरातील भिगवण पोलिसांची गेल्या 2 दिवसांपासून धडाकेबाज कारवाई सुरू आहे. भिगवण बारामती राज्यमार्गावर सातत्याने अपघात घडत असल्यानं याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत भिगवण पोलिसांनी 20,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. या कारवाईत ट्रॅक्टर चालकांची कागदपत्र तपासणी करण्यात आली. ज्या ट्रॅक्टरला नंबर प्लेट नाही, जे ट्रॅक्टर पाठीमागच्या बाजूला रेडियम रिफ्लेक्टर लावत नाहीत, तसंच ध्वनी प्रदूषण करणारे ट्रॅक्टर या सर्वांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. धुळ्यात आचारसंहितेचं पालन व्हावं यासाठी प्रशासन कामाला लागलंय. शहरात विविध राजकीय फलक, झेंडे त्याचबरोबर बॅनर्स हटवण्याचं काम धुळे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीनं युद्ध पातळीवर सुरू आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तात्काळ अतिक्रमण विभागाच्या वतीनं हे काम हाती घेण्यात आलं, अशी माहिती धुळे महानगरपालिका अतिक्रमण विभाग अधिकारी प्रसाद जाधव यांनी दिली. फलटण नगर परिषदेचे भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. अनिकेत राजे हे एकेकाळचे नगरसेवक असताना एकही दिवस नगरपालिकेत हजर न राहिल्यामुळे अपात्र ठरले होते. अशा व्यक्तीसाठी रामराजे का हट्टहास धरतात? कारण तो स्वतःचा मुलगा आहे म्हणून का? ही निवडणूक मेरिटवर घेतली तर समोरचा उमेदवार 35% पण पोहोचू शकत नाही, अशी टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी सभेत केली आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावत असल्याचं निदर्शनास आलंय. बहुतांश भागातील हवा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदवला गेला. घाटकोपर आणि चेंबूर येथील हवा निर्देशांक वाईट श्रेणीत नोंदवला गेलाय. तसंच मुंबई शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक बुधवारी 137 इतका नोंदवला गेला. यामुळे शहरातील हवा प्रदूषणात वाढ होताना दिसते आहे. मुंबईत सोडतीशिवाय म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेच्या माध्यमातून घर खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या अल्प आणि अत्यल्प गटातील इच्छुकांचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं प्रथम प्राधान्य योजनेत समाविष्ट केलेल्या 125 घरांच्या किमती निश्चित केल्यात. त्यानुसार मागील वर्षाच्या तुलनेत घरांच्या किमतीत वाढ झाली असून प्रथम प्राधान्य योजनेतील घरांच्या किमती 36,39,000 रुपये ते 7,58,00,000 रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये आताच्या महत्त्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी.